लोक मला विचारतायत की तुम्ही औषधांचा व्हिडिओ का बनवत नाही. आज सुद्धा काही लोकांनी मला फोन केले होते की तुम्ही सर्व काय सांगताय, मग औषधांचा व्हिडिओ का बनवत नाही. तर औषधांचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवत नाही की जो काय औषधांचा खर्च होता किंवा जो काय औषधांना लागणारा खर्च होता तो आम्ही पहिल्यांदा शेडवरती केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की औषधांना लागणारा जो खर्च किंवा जो काय औषधांचा जो काय खर्च येतो तो काय आमच्या शेडवरती होतच नाही. त्याच्यामुळे औषधांचा व्हिडिओ बनवणे किंवा औषधांच्या जी काय लागतात मेंढी पालनामध्ये सर्व सांगत असतात त्याप्रमाणे जी काय औषधं लागतात त्यातलं आपल्याकडे एकही औषध नसतं आणि एकही औषध मी वापरत नसतो. कारण त्याचं मुळात कारण एकमेव होतं की असं जर शेड असेल तर मुळातच मेंढ्यांना किंवा माझ्या तर माहितीनुसार मेंढ्यांना तर औषधाची काहीही गरज लागत नाही हे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे काही शेड केलं होतं की जो काही अनुभव होता आपल्याकडे त्याच्यानुसार आपण शेड केलं होतं. आणि त्या शेडमुळे आपल्याला कुठल्याच औषधांचा किंवा कुठल्याच वॅक्सिनचा म्हणजे 2 वॅक्सिन फक्त सोडली तर कुठलंच वॅक्सिन दुसरं आपण करत नाही. जो काय त्याचा जो काही खर्च वगैरे असतो तो आपल्याला काही माहितीच नसतो. कारण काय होतं आपण त्या सर्व ह्या शेडवरती डिपेंड असतं. आपण काय करतोय की आधुनिक पद्धतीकडे जातच नाही कोण. जे जुन्या पद्धतीनं चाललंय त्या पद्धतीनं चालत असतो. ज्या जुन्या पद्धतीनं लोकांनी करत आलं त्याच पद्धतीनं करत असतो. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला ही सवयच लागलेली आहे. औषधं, दवा, डॉक्टरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या म्हणजे नॉर्मल झाल्यासारखे आहेत. पण आपण काय करत नाही की असं एखादं खर्चिक शेड बनवणे किंवा पिल्लांसाठी सेपरेट असं स्टेजवालं शेड बनवणे ह्या गोष्टी आपल्याला महाग वाटतात. कारण काय होतं की आपल्याला सवय लागली रोज 20-20 रुपये द्यायला ते परवडतात पण एकदा 100 रुपये द्यायला कोणालाच परवडत नाही. त्या टाईपमध्ये असं आहे की हे शेडसुद्धा खर्चिक गोष्ट असते. पण जेव्हा तुम्ही शेड बनवता किंवा शेडचं पूर्ण काम झाल्यानंतर जो काही तुम्हाला बेनिफिट येतो तो टप्प्याटप्प्याने समजत असतो. त्याच्याशिवाय पर्याय नसतो. आणि असं जर शेड असेल म्हणजे माझं वैयक्तिक मध्ये मेंढीपालनामध्ये जर असं शेड असेल तर अजिबात जास्त काही औषधं किंवा जास्त काही गोळ्या लागत नाही. त्यामुळे माझ्या शेडवरती कधीच औषधं किंवा कुठल्या गोळ्यांचं किंवा सलाईन लावलं आता फक्त त्या रानाला लावलं होतं. बाकीच्या कुणालाही आपण सलाईन वगैरे लावत नाही किंवा गोळ्या औषधं काय देत नाही. आणि आत्ताची जी पिल्लं आहेत म्हणजे माझ्याकडे जेवढी पण पिल्लं आहेत कुठलंही मल्टीस्टार नाही किंवा व्हायटमिन एच नाही किंवा ब्रोटन नाही किंवा कोणतंही लिव्हर टॉनिक न देता ज्या चाऱ्यावरती ज्या खुराकावरती आहेत त्याच्यावरतीच ती खुराकावरती आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठलंच म्हणजे बाहेरचं असं ट्रीटमेंट वगैरे आपण केलेलं नाही. फक्त त्यांना जनताचा डोस दिलेला आहे. बाकी त्याच्यानंतर त्यांना कुठलंच औषध देत नाही आणि देणार सुद्धा नाही. कारण मला माहिती आहे आपण फक्त काय केलं की औषधांचा बाजार केलेला आहे. बाकी ह्याच्या पलीकडे केलं नाही. तुम्ही मेंढी पालनामध्ये एकदम सिस्टमॅटिक करा ना. जसं इस्रायल, ब्राझील पहा त्यांची मेंढी पालन काय पद्धतीनं करतात. आज आपण साध्या कटरनं मेंढ्या बाजारतोय. काही लोकांनी मशनी काढल्यात आहे. त्या मशनीमधनं मेंढी बाजारून निघतात आहे. म्हणजे त्यांनी कुठल्या तरी हायेस्ट लेवलपर्यंत चाललेले आहेत मेंढी पालन करत. आणि आपण आपलं आहे त्या पद्धतीनं ढकल करत चाललेलं आहे. मुळातच आपल्याकडे कुठलीच सिस्टम नसते, कुठलीच टेक्नॉलॉजी आपण लावत नाही. ज्या पद्धतीनं जुन्या काळात चाललं होतं त्या पद्धतीनं नव्या काळात चालत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही औषधं, गोळ्या, दवा, डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. पण आम्हाला एकमेव माहिती गोष्ट झाली की शेड चांगले बनवणे. कारण आम्हाला दवा, डॉक्टरी, गोळ्या ह्या काहीच माहीत नव्हत्या. म्हणून आम्ही काय जो काय खर्च करायचा होता गोळ्यांवरती किंवा प्राण्यांवरती किंवा जनावरांवरती जो काय औषधाचा खर्च होईल तो पहिलाच आम्ही ह्या शेडवरती खर्च केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचा तर अनुभव आला की ह्या प्राण्यांना औषधापेक्षा राहण्याची व्यवस्था जर चांगली असेल तर तुमचं वॅक्सिन किंवा तुमचं ब्रोटॉन किंवा मल्टीस्टार किंवा जे काही एचवाले आपण जे ह्यांना देतो लोक सांगतात हे द्या ते द्या ते द्या काही गरज नाही. असं जर शेड असेल तर कमी प्रमाणाच्या औषधामध्ये सुद्धा अशा क्वालिटीमध्ये प्राणी राहतात. त्यांना कुठलाच काही प्रॉब्लेम येत नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे मी वैयक्तिक सांगत असतो प्रत्येकाला की नेपियर सोडून जर काय तुम्ही ह्यांना चारा वगैरे घातला तर ती 100% चांगल्या प्रकारे राहतात. नेपियर घालायचं तर खुराक जास्त प्रमाणात द्या. आणि नेपियर नसेल घालायचं मका, मुरघास हे जर सर्व घालायचं असेल मेथी घास वगैरे जे काही येतं ते त्याच्याबरोबर जर तुम्हाला हे सांभाळायचं असेल तर त्याच्यामध्ये नॉर्मल खुराक द्यायचं असतं. आणि जर काय तुम्ही नेपियरवरती करणार असाल तर नेपियरवरती तुम्ही जास्त खुराकाचा डोस द्यायचा तेव्हा ते नेपियरवरती सरळ मार्गी चालतं. नाहीतर त्याच्यापेक्षा नेपियर न लावलेलं सर्वात उत्तम असतं.
कारण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि मी कुठलीही गोष्ट करताना म्हणजे आमच्याकडची कोणतीच गोष्ट करताना प्रत्यक्ष जेव्हा अनुभव येत नाही तोपर्यंत आम्ही सांगत नसतो. आता हायड्रोपोनिकचं यंत्रणा लावलेली आहे, आमच्याकडच्या क्लायमेटनुसार हायड्रोपोनिक सक्सेस नाही होत, तरीसुद्धा आम्ही लावलेले, कारण आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. तशाच पद्धतीनं आहे. जर हायड्रोपोनिक येणार नाही तर मग काय करायचं, तिथंच थांबणार आहे का आपण? तर नाही ना, दुसरा काहीतरी सोल्युशन किंवा दुसरा काहीतरी ऑप्शन, ह्या सगळ्या गोष्टी खुल्या असतात. फक्त तिथपर्यंत जाणं हे पोहोचणं आहे आणि करणं आहे. ह्या एवढ्या गोष्टी जर आपण केल्या ना तर 100% काही होत नाही. आता बघू शकता तिकडे ती 2 पिल्लं येतात, तिकडे दाखवा जरा. त्या 2 पिल्लांचं बघा, आता 6वा दिवस आहे, कुठल्याच पिल्लाला काही नाही, कुठल्याच पिल्लाचा काही विषय नाही किंवा कुठल्याच म्हणजे पिल्लासाठी हिटर वगैरे ह्या काही गोष्टी आमच्याकडे अजिबात नसतात. त्यामुळे तसल्या काही गोष्टींचा विषय येत नसतो. आणि राहिला त्यांच्यावरती खर्च करण्याचा, तर त्यांची आईचं जे दूध आहे तेच त्यांच्यासाठी खूप सारं आहे, त्याच्यामुळे ती अशा उड्या मारत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण करताना म्हणजे खूप साऱ्या लोकांचं अनुभवी आहेत याच्यामध्ये, माझ्यापेक्षा खूप सारे लोक अनुभवी आहेत. पण त्यांचा अनुभव कशामध्ये होता? औषधं, गोळ्या, खाणं पिणं ह्याच्यामध्ये होता. आणि माझा अनुभव कशामध्ये होता? मी जो अनुभव बाहेरून फिरून घेतला होता, जर काय शेडमध्ये स्वच्छता असेल किंवा शेड जर चांगला असेल तर जनावरांना औषधं अजिबात लागत नाही, ह्याचा अनुभव मला होता. त्याच्यानुसार मी हे केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू शकतो की जर काही तुम्हाला औषधांचा आणि गोळ्यांचा ताप जर वाचवायचा असेल तर मात्र तुम्हाला शेडचं मात्र व्यवस्था अशी करावी लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला सुद्धा पर्याय नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ह्या मेंढीपालनामध्ये काही नसतं. आता आपण दुसरे एक चाललेलंच आहे जुगाड, हायड्रोपोनिक तर आहेच चालू, आणि त्याच्याबरोबरच अजून एक चाललेलं आहे. आणि त्याचा मी नेहमी सांगत असतो ना, एक एक स्टेप गेलं पाहिजे. आता ही बॅच थोडी चांगली आहे, पहिली चांगली होती, ही थोडी चांगली आहे. आत्ताची जे काही माझ्या क्रॉस होतीला माझ्याकडे किंवा ज्या काही गाभण राहतीला त्या एकदम सुपर क्रॉसमध्ये म्हणजे सुपरमध्ये काढणार आहे. कारण काय आहे की स्टेप बाय स्टेप चढत गेलो ना की क्वालिटी ही हळूहळू वाढत जाते. त्याच्यामुळे आपण ज्या काय माद्या बनवणार आहे ती त्या पद्धतीतनंच होतील. आणि ही जी काय पिल्लं होतील म्हणजे आता जी माझ्यांना पिल्लं जी काय बनतील आपल्याकडे ती त्या पद्धतीतनंच पिल्लं होणार. कारण जसं जसं मेंढीपालन चालू आहे आपण ह्यांच्याकडे जास्त म्हणजे आपल्याला वेळ द्यावा लागत नाही किंवा ह्यांचं आजार वगैरे ह्या काय गोष्टी आम्ही जास्त पाहत नाही, कारण आपल्याला त्याची गरजच लागलेली नसते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ह्यांच्यासाठी नवीन काय उद्योग सुचवल किंवा नवीन काय करता येईल ह्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करत असतो. त्याच्यानुसार आपल्याला काही गोष्टी समजत असतात. आता अजून एक गोष्ट चाललेली आहे आपल्याकडं, कारण वातावरण जसं सांगत असतं तसं त्यानुसार करावंच लागतं, पर्यायच नसतो. आता कितीही जरी मी काय हुशार असलो, मी किती जरी काय बुद्धिमान असलं तरी वातावरणाच्या पुढे किंवा निसर्गाच्या पुढे माझी बुद्धी किंवा काही चालू शकत नाही, कारण त्याला त्या पद्धतीनं नियोजन करावं लागतं. त्याच्यापेक्षा काय करायचं, वातावरणाला सुटेबल होईल अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करत असतो. आता आमच्याकडे हायड्रोपोनिकला बुरशी येते 100%, मला पण माहिती आहे, कारण आमच्याकडचं वातावरण हे अति खराब आहे. आता काही लोक बोलतात थंडीत मेथी घास येतो, पण मी चॅलेंज लावून सांगतो की किती जरी काय केलं ना तरी आमच्या थंडीमध्ये मेथी घास येणार नाही. त्याचं मी सांगू शकतो, कारण आम्ही अनुभव घेतला आहे. कितीही करा काही करा कशाही पद्धतीनं त्याला खतं देण काही करा तरी सुद्धा येऊ शकत नाही, एवढी थंडी असते. त्याच्यामुळे तुमच्या भागात येतंय म्हणून तुम्ही करू शकता, पण तुमच्याकडे येतंय सर्व काय चांगलं आहे, फक्त तुमच्याकडे शेड चांगलं नाही, हा एक तुमचा मायनस पॉईंट आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडच्या प्राण्यांपेक्षा माझ्याकडे बिना चारा म्हणजे चाऱ्याचं नियोजन नसताना सुद्धा प्राणी चांगले राहणार. कारण काय आहे, त्यांना राहण्याची जी सुविधा आहे ती चांगली आहे, आणि मी जे काय त्यांना खायला थोडंफार देणार आहे म्हणजे चारा जो काय थोडाफार देतो तो एकदम क्वालिटीचाच देणार आहे. त्याच्यामुळे त्यांना जे मिळलंय ते 100% कामाला आहे. तसेच आता आपले एक पंढरपूरचे मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला होता की ह्या मेंढ्यांना तुम्ही काय खायला घालता पिल्लांना वगैरे, तर ज्यांच्याकडे मका आहे ते अख्खाच मका घालतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यांनी धान्य म्हणजे मका किंवा गहू किंवा ज्वारी वगैरे घालतात, आज जर हे धान्य घातलं तर उद्या त्यांच्या लेंड्या चेचून बघायच्या, त्याच्यामध्ये हा धान्याचा कण ना कण बाहेर येत असतो. जरी भरडा दिला तरी त्याच्यातनं येत असतो. त्याच्यापेक्षा भिजवून प्रोसेस करून द्या, 100% पचन होतं आणि 100% मध्ये त्यांना कामाला येतं. त्यातला एकही कण असा बाहेर येत नाही, जरी लेंड्या चेचून पाहिल्या ना तरी सुद्धा येत नाही. आणि त्याचं जर काय तुम्हाला मोडिफाय करता येत असेल म्हणजे हायड्रोपोनिक सारखी यंत्रणा जर लावून करता येत असेल तर उत्तमच राहील. नाही तर मग आता आम्ही सुद्धा जर आमच्याकडे हायड्रोपोनिक बुरशीने त्रास देत असेल औषध वगैरे लावून सुद्धा, तरी आम्ही त्याच्यावरती एक पर्यायी व्यवस्था चालूच आहे.
आणि मग ती पर्यायी व्यवस्था करणार आहे. कारण शांत बसून मेंढीपालन होणार नाही. त्यामुळं एक एक जसं जसं सक्सेस होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईन. काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळं गोळ्यांचं किंवा औषधांचं माझ्या शेडवरचा व्हिडिओ येईल असं कुणीच वाट पाहू नका. कारण जो काही औषधांचा खर्च येणार होता किंवा जो काही ह्या प्राण्यांना औषधं वगैरे लागणार होती ते मी तो पैसा सर्व शेडवर खर्च केलेला आहे. त्याच्यामुळे तेव्हा ह्यांना पण सांगितलेलं आहे तुम्हाला कुठलं औषध करणार नाही काय नाही, तुमचा सर्व पैसा औषधाचा शेडवरती खर्च केलेला आहे. आणि जो काही पैसा बॅलन्स तुमच्या औषधातला आहे त्याच्यातनं मी तुम्हाला खुराक घालेन. त्याच्यामुळे औषधाचा व्हिडिओ हा कुठल्याच माझ्या प्राण्याचा येणारच नाही. कारण मी त्यांना ट्रीटमेंटच करत नाही. आता रानाचा आम्ही व्हिडिओ बनवला नाही ते मान्य आहे, कारण त्याला सलाईन वगैरे धरावं लागत होतं त्याच्यामुळे तो व्हिडिओ नाही बनला. बाकीच्यांचं जर काही करणार असेल, आता त्यांना 1-2 दिवसामध्ये लसीकरण आहे त्यांचं PPRचं. त्या संगमेश्वरच्या एका दादांनी सांगितलं होतं की तुम्ही लसीकरणाचा तरी व्हिडिओ टाका. तर नक्कीच लसीकरणाचं अजून झालेलं नाही आपलं. नोव्हेंबरमध्ये थंडी जास्त होती त्याच्यामुळे झालं नाही. आता डिसेंबरमध्ये त्याचं लसीकरण आहे, त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन. पण तुम्हाला ह्या जर गोळ्यांचा तामझाम नको असेल तर 100% तुम्हाला शेडची अशी आवश्यकता आहे. आमच्याकडे तर चाऱ्याचं नियोजन नसताना सुद्धा आम्ही असं करू शकतो. तर तुमच्याकडे चाऱ्याचं नियोजन असताना ते काय क्वालिटीत राहील हे तुम्ही विचार करा. आणि माझाच व्हिडिओ पहा किंवा माझे व्हिडिओ पाहण्यासाठी काही गरज नाही. ब्राझीलमधलं मेंढीपालन पहा, न्यूझीलंडमधलं पहा, इस्रायलमधलं पहा, ह्या देशांमधलं मेंढीपालन पहा. आणि जर कुणाला काय असं जर पाहिजे असेल त्यांची माहिती वगैरे तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला ते जे काही मी व्हिडिओ पाहतो बाहेरच्या देशातलं ते तुम्हाला पाठवेल. पण तुम्ही समजायचं की त्याच्यामध्ये मेंढीपालनाला काय खर्च करायचा आणि कसा करायचा. आणि मीही त्या पद्धतीने मेंढीपालन करण्याच्या मार्गावरती चाललेलो आहे. त्याच्यामुळे मेडिसिन वगैरे ह्या काही गोष्टी आपल्याकडे लागतच नाही.